धाराशिवच्या किनी गावातील सुमारे 250 एकर क्षेत्रावरील सोयाबीन उगवणीला मोठा फटका बसलाय. अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवणच झाली नसून उगवलेल्या पिकाचीही वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. जी जमीनच उगवलेली नाही, काहीच उगवलेलं नाही. 20 एकर उगवलेलं नाही. माझं घरचं 8 एकर आहे आणि बटाईचं 20 एकर केलेलं आहे. काहीच उगवलेलं नाही ह्या औषधामुळं. औषधामुळे उगवलेलं नाही ह्या. बाकीचं मी पेरलेलं आहे ते उगवले. दुसरं औषध लावलेलं आहे, तीच बियाणं लावलेलं आहे, ती उगवले ही उगवले नाही. आता मुख्यमंत्र्याकडे काय मागणी माणसं बी खाताच द्यायची आणि काय मागणी मागायची, कशाने पेरायचं आम्ही हे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बीज प्रक्रिया न केलेले सोयाबीन चांगले उगवले, मात्र डिकॉन्स कंपनीच्या सिकाडा औषधाने बीज प्रक्रिया केलेल्या बियाणांची उगवण मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. किनी गावचा शेतकरी आहे मी. पाऊस पडल्यानंतर सागर कृषी सेवा केंद्र तेर मधून ब्याच्या 6 पिशव्या आणि सिकाडा कंपनीचं बीज प्रक्रियासाठी औषध आणले होते. ती प्रक्रिया केल्यानंतर माझी पेरणी होऊन आज 13 दिवस झालेला आहे, तरी त्याची उगवण शक्ती अत्यंत कमी आहे. ते बियाणे कोमात गेले आणि माझ्या शेजारीच दुसरी बीज प्रक्रिया केलेले बियाणे पेरलेले आहे, तर ते एकदम उत्कृष्ट आणि चांगल्यारीत्या उगवलेलं आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे की आमची नुकसान भरपाई लवकरात लवकर देऊन आमच्या पेरणीची सोय करावी, एवढी आमची शेतकऱ्यातर्फे मागणी आहे. दरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतांची पाहणी केली आहे. पेरणीसाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तातडीने पंचनामे करून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.